नमस्कार मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे येथे आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश. आपण आज पाहणार आहोत चालू घडामोडी. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात. पहिली न्यूज आहे, 12 वर्षानंतर नामदफा नॅशनल पार्कमध्ये हत्ती आढळलेले आहेत. मित्रांनो, या न्यूजमध्ये महत्त्वाचं काय आहे तर नामदफा नॅशनल पार्क. हा नॅशनल पार्क कुठे आहे तर हा नॅशनल पार्क आहे अरुणाचल प्रदेशमध्ये चांगलांग या जिल्ह्यामध्ये. सो हा एक MCQ महत्त्वाचा आहे. याची 1983 साली स्थापन झालेला होता. त्याचबरोबर तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून पण ओळखला जातो आणि जागतिक स्तरावरील सर्वात उत्तरेकडचा, सर्वात नॉर्थ साईडचा सदाहरित वर्षावनांचा समावेश नामदफा नॅशनल पार्कमध्ये होतो. सो आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की नामदफा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये येतो, त्याची स्थापना कधी झालेली होती, त्याचबरोबर तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे आणि सर्वात उत्तरेकडचा सदाहरित वनांचा जर प्रदेश कोणता असेल तर तो नामदफा नॅशनल पार्कमध्ये येतो. चला आपण पुढची न्यूज पाहूयात. दिल्ली NCR मध्ये हवेची गुणवत्ता अतिशय गंभीर झालेली आहे, पातळी घसरलेली आहे आणि GRAP 3 पुन्हा लागू झालेला आहे. मित्रांनो, आपण जर आत्ताच्या घडीमध्ये जर पाहिलं की जगातील सर्वात जास्त प्रदूषित करणारे, प्रदूषण असणारे शहरं कोणती आहेत तर त्यामध्ये 1 नंबरला आहे सोनीपत, 2 नंबरला आहे उजियाक्यू चायना आणि 3ऱ्या नंबरला आहे न्यू दिल्ली. जर पहिली 10 आपण सिटी पाहिल्यात तर भारताच्या 2 सिटी येतात, सोनीपत आणि न्यू दिल्ली. सोनीपत हे हरियाणा राज्यामध्ये येतं, दिल्लीपासून अराउंड 40 ते 60 किलोमीटर अंतरावरती. दुसरं आहे न्यू दिल्ली. चायनाचं जर पाहिलं तर पहिल्या 10 मध्ये चायनाचे 5 सिटी येतात आणि रशियाच्या 2 सिटी येतात आणि एक मंगोलियाची सिटी येते. सो प्रदूषणाची मेन कारण काय आहेत मित्रांनो तर इंडस्ट्रियल वॉटर, जे आपण इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे आपण ते नीट त्याची विल्हेवाट लावत नाही. त्याचबरोबर दिल्लीमध्ये जो लँडलॉक्ड प्रदेश आहे, अरवली प्रदेशांचा भाग आहे, त्याचबरोबर पंजाबमध्ये वगैरे जे पराली जाळली जाते त्या सर्व गोष्टींमुळे, त्याचबरोबर जेट स्ट्रीम, सर्वच बरेच जॉग्राफिकल गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत दिल्लीमध्ये प्रदूषण ॲग्रिवेट होण्यासाठी. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारं व्हेक्युलर प्रदूषण म्हणजे वाहनांमुळे होणारं प्रदूषण आणि ते पण त्यामध्ये कंट्रीब्यूट करतं. तर आता इथे काय आहे आपल्याला पाहायचं आहे की दिल्ली NCR, जेव्हा आपण NCR म्हणतो त्याचा अर्थ आहे नॅशनल कॅपिटल रिजन. आता AQI म्हणजे आहे हवाचा गुणवत्ता निर्देशांक, एअर क्वालिटी इंडेक्स. यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग CAQM ची स्थापना झालेली होती आणि ते काय करतं, हे कृती योजना GRAP श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजना लागू करते. NCR आणि संलग्न क्षेत्रामध्ये हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग कायदा 2000 अंतर्गत हा प्रोटोकॉल लागू केला जातो. हवेचा जो ज्या प्रमाणामध्ये हवा खराब असेल त्यानुसार आपण प्रोटोकॉल जारी करतो. आता आपल्याला हे पाहायचं आहे की स्टेजेस कोणते आहेत तर स्टेज 1 जे आहे त्याचा अर्थ असतो हवा अतिशय पुअर आहे, AQI 201 ते 300 मध्ये असेल तर आपण त्याला पुअर म्हणतो. स्टेज 2 जिथं AQI हा 301 ते 400 मध्ये असेल तर ते व्हेरी पुअर म्हणलं जातं. स्टेज 3 मध्ये सिव्हिअर म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स 401 ते 450 असेल तर, आणि स्टेज 4 AQI हा 450च्या पुढे असेल तर त्याला आपण एक्स्ट्रीमली सिव्हिअर प्लस असं म्हणतो. पुढे पाहूयात. गोमामध्ये इबोलाच्या धोक्याबद्दल रेड क्रॉसने चिंता व्यक्त केलेली आहे. गोमा हे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हा सेंट्रल आफ्रिकन कंट्री मध्ये एक सिटी आहे. इथे काय झालेलं आहे तुम्हाला माहितच असेल, सध्या चर्चामध्ये आहे. तिथे M23 ह्या गटाने अटॅक केलेला आहे सिटीवरती. तिथे अंतर्गत सिव्हिल वॉर सारखी परिस्थिती आहे. त्यावेळेस गोमामधून काय झालेलं आहे, इबोलाचा जो व्हायरस आहे तो स्प्रेड झालेला आहे आणि त्यामुळे रेड क्रॉसने ही चिंता व्यक्त केलेली आहे. तर इबोला काय आहे, इबोला हा एक विषाणू रोग आहे. हा रोग लक्षणं कशी आहेत तर फ्लू सारखी लक्षणं असतात, त्यामध्ये तीव्र उलट्या, रक्तस्राव होतो, प्राण्यांपासून मानवांमध्ये आणि नंतर मानवापासून मानवामध्ये हा पसरू शकतो. म्हणजे अॅनिमल टू ह्युमन आणि ह्युमन टू ह्युमन हा स्प्रेड होऊ शकतो. आफ्रिकेमध्ये सर्वात जास्त प्रमाणे ह्या रोगाचं आणि 1976 मध्ये पहिल्यांदा ह्या विषाणूची ओळख मनुष्याला झालेली होती. सो हा आपल्याला एक्झामच्या दृष्टीने पण महत्वाचा आहे. इबोलावरती डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो, कोरोना, इबोला नवीन व्हॅरियंट्स येत असतात आणि त्यामुळे हा प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट आहे.
पुढचा आहे न्यूज, भारत आणि ओमान यामध्ये CEPA कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट आणि DTAA म्हणजे डबल टॅक्सेशन अवॉइडन्स अग्रीमेंट साईन झालेला आहे. तर आपण हे पाहू की DTAA काय आहे. तर दोन देश असतात, जर एखाद्या देशातल्या उद्योगपतीनं दुसऱ्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ज्या देशात इन्व्हेस्टमेंट केली तिथे त्याच्यावरती टॅक्स बसणारच आहे. त्याचबरोबर तो जेव्हा पैसा माघारी घेऊन येतो तेव्हा त्याला त्याच्या कंट्रीमध्ये सुद्धा टॅक्स बसतो. म्हणजे एकाच प्रॉफिटवरती डबल टॅक्स बसतो. तर तो अवॉइड करण्यासाठी देशांमध्ये हा प्रकारचा अग्रीमेंट केला जातो. यामुळे काय होतं, व्यक्ती आणि व्यावसायिकांना एकाच उत्पन्नावरती दोनदा कर आकारण्यापासून रोखलं जातं. उद्देश काय आहे, कर प्रणालीचे अधिकार जे आहेत ते वितरित करतात. डिसाईड केलं जातं कोणत्या पॅटर्ननुसार कुठे टॅक्स लावला जाईल आणि तो एकदाच लावला जातो. कर दायित्वाबद्दल स्पष्टता निर्माण होते, त्यामुळे अनिश्चितता कमी होते, त्यामुळे इन्व्हेस्टर फ्रेंडली टॅक्सेशन पॉलिसी क्रिएट होते. यामुळे काय होतं की परदेशी गुंतवणुकीला चालना मिळते आणि व्यापार वृद्धी होण्यामध्ये मदत होते. CEPA काय आहे, तर CEPA मध्ये हा एक बायलॅटरल आपण अग्रीमेंट करतो. यामध्ये गुंतवणूक जे दुसऱ्या देशातून होते किंवा दुसऱ्या देशातून जो माल आयात निर्यात केला जातो त्याच्यावरती काही प्रमाणात सूट दिली जाते किंवा पूर्ण आयात ही शुल्क माफ केलं जातं. याचा उद्देश आहे द्विपक्षीय व्यापार जो आहे तो वाढला पाहिजे, यासाठी या प्रकारची व्यवस्था केली जाते. भारताचा ऑलरेडी UAE बरोबर डबल टॅक्सेशन अवॉइडन्स अग्रीमेंट आहे, CEPA आहे. ओमान जर पाहिलं तर ओमान बरोबर आपला ऑलमोस्ट $9 बिलियन व्यापार आहे. त्यापैकी आपण $4.5 बिलियन एक्सपोर्ट करतो आणि $4.7 बिलियन ची आयात करतो. आयातीमध्ये मुख्यत्वे ऑइल, क्रूड ऑइल वगैरे आपण त्यांच्याकडून आयात करत असतो. हा, पुढे आता आपण जर हा मुद्दा जर एक्सप्लेन करायचा म्हणलं किंवा पाहायचं म्हणलं की याचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या की चायना, USA आणि कॅनडा या दोघांमध्ये काय आहे, त्यांच्यामध्ये ही अग्रीमेंट आहे, CEPA आहे, ज्यामुळे काय होतं की कॅनडामधून जो अमेरिकेमध्ये माल येणार आहे त्याच्यावरती टॅक्स पडत नाही. मग आता तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये पहा की एक चर्चा चालू आहे की ट्रम्प म्हणतात की आम्ही कॅनडावरती टॅरिफ लावू, आणि ते प्रेशर एवढं वाढलं की कॅनडाचे जे तत्कालीन प्राईम मिनिस्टर होते जस्टिन ट्रुडो त्यांना राजीनामा द्यावा लागलाय. तर अमेरिकेचं टॅरिफ लावणं किंवा अमेरिकेनं कर लावणं कॅनडातून आयात होणाऱ्या वस्तूंवरती एवढं महत्वाचं आहे का? तर हो मित्रांनो, कारण कॅनडाचा एक मोठा व्यापार हा अमेरिकेवरती माल सप्लाय करण्यातूनच होतो. कारण अमेरिकेमध्ये सपोज आपण उदाहरण घेऊया की भारतातून एखादी वस्तू अमेरिकेत जाते तर अमेरिका त्यावरती टॅक्स लावते, सपोज 20% टॅक्स लावते. पण चायना तीच वस्तू जेव्हा कॅनडामधून जाते अमेरिकेमध्ये तेव्हा त्याच्यावरती टॅक्स लावत नाही. म्हणजे ती गोष्ट, कॅनडामधून येणारी गोष्ट ही स्वस्त राहील अमेरिकेमध्ये भारतातून येणाऱ्या गोष्टीपेक्षा. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये कॅनडाच्या उद्योगांना एक ऍडव्हान्टेज मिळतो अमेरिकेबरोबर व्यापार करताना. आणि अमेरिकेचं एक खूप मोठं कन्झ्युमर मार्केट आहे, ते कॅनडासाठी ओपन होतं. सो CEPA जर तुम्ही नीट पाहिलं, दूरदृष्टीचा विचार केला तर अतिशय महत्वाचा अग्रीमेंट असतं दोन देशांमध्ये आर्थिक वृद्धी वाढवण्यासाठी. UAE बरोबर आपला, संयुक्त अरब अमिरेट बरोबर आपला हा करार 2022 पासून लागू आहे. पुढची न्यूज पाहूया. आज आहे 30 जानेवारी आणि आज हुतात्मा दिन आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी स्वतःच्या बलिदान दिलेलं आहे, स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे, आपण म्हणू जीवाची पर्वा केलेली नाहीये, त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून आपण 30 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो. 30 जानेवारी ही महात्मा गांधींची पुण्यतिथी देखील आहे. याच दिवशी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे आपण त्यासाठी पण 30 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो. तर महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झालेला आहे, गुजरात मधल्या पोरबंदर येथे. अहिंसा आणि सत्याग्रह या दोन तत्वांसाठी ते जगविख्यात आहेत. आणि आज जर आपण जगामध्ये कुठेही पाहिलं तर अहिंसा इज इक्वल टू महात्मा गांधी हे इक्वेशन आहे. पुढची न्यूज पाहूया मित्रांनो. हिमाचल प्रदेशने गांजा लागवडीचा पायलट प्रोजेक्टला मान्यता दिलेली आहे. गांजा लागवड, तुम्ही म्हणाल हे काय आहे नाही का? आतापर्यंत आपण ऐकलं की गांजा हे अतिशय वाईट असतो, गांजेवरती बॅन आहे भारतामध्ये. पण मित्रांनो 24 जानेवारी 2025 ला हिमाचल प्रदेशनं एक नियंत्रित गांजा लागवडीसाठी मान्यता दिलेली आहे. याच्या आधी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी यासाठी मान्यता दिलेली आहे. सध्या गांजावरची जी काही बंदी आहे ती 1985 सालचा नार्कोसिस ड्रग्ज आणि सायकोट्रोपिक
सबस्टन्स ऍक्ट आहे त्या अंतर्गत ही बंदी लावण्यात आलेली आहे. असं म्हणलं जातं की आंतरराष्ट्रीय दबाव आणि गांजाबद्दलच्या ज्या गैरसमजुती आहे त्यातून हा बंदी लावण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव काय आहे आणि गांजाबद्दलच्या गैरसमजुती काय आहेत त्या तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत. आता गांजाची जागतिक मान्यता पाहूया आपण. तर गांजाची बाजारपेठ ही खूप विस्तारलेली आहे. जर गांजा हा एक पीक म्हणलं तर याला $1 ट्रिलियन पीक म्हणलं जातं. 25,000 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स या पासून बनले जातात गांजापासून. कॅनडा आणि अमेरिका सारख्या देशांनी या गांजाची शेती फायदेशीर असल्यामुळे स्वीकारलेली आहे. म्हणजे मित्रांनो, भारतामध्ये बॅन आहे पण कॅनडामध्ये गांजाची शेती करण्याला कोणत्याही प्रकारचा बॅन नाहीये. अमेरिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा बॅन नाहीये. सो कॅनडा आणि अमेरिकेमध्ये गांजाची शेती लीगल आहे. पुढे केंद्राने टीम उपक्रम सुरू केलेला आहे. टीमचा फुल फॉर्म काय आहे? ट्रेड इनेबलमेंट अँड मार्केटिंग. मित्रांनो, भारतामधले जे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस आहेत त्यांना जे मोठे जायंट्स आहेत जसे की अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे त्यांच्याबरोबर कॉम्पीट करता यावं आणि त्यांना एक मोठं क्षेत्र व्यापारासाठी खुलं व्हावं, नवीन अपॉर्च्युनिटी खुल्या व्हाव्या म्हणून ONDCच्या नेटवर्कचा वापर करून एक टीम नावाचा प्रोजेक्ट केंद्र सरकारनं सुरू केलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की ज्या छोटे उद्योग आहेत, MSME आहेत, त्यांना डिजिटल स्टोर फ्रंट्स, एकात्मिक पेमेंट सिस्टीम म्हणजे इंटिग्रेटेड पेमेंट सिस्टीम आणि लॉजिस्टिक सपोर्ट प्रदान केला जातो. विशेषतः यामध्ये MSME आणि त्यामध्ये पण जर महिलांनी सुरू केलेली MSME असेल तर त्याला प्रायोरिटी दिली जाते. याचे उद्दिष्ट काय आहे की ऑपरेशनल जे अडथळे आहेत ते कमी करणे आणि सहभागी व्यावसायिकांची विश्वासार्हता वाढवणे. सो मित्रांनो, यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे. टीम आणि दुसरा आहे ONDC, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. जर तुम्ही आपले पूर्वीचे व्हिडिओ पाहिला तर आपण यावरती एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे. पुढे पाहूयात पार्टी व्हिप. व्हॉट आर पार्टी व्हिप्स? व्हिप्स म्हणजे उपराष्ट्रपती आपले जे धनखड आहेत, जगदीशजी धनखड, त्यांनी खासदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती व्हिप मर्यादा घालतो याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. व्हिप म्हणजे काय मित्रांनो? तर प्रत्येक पार्टी ही आपल्या सदस्यांसाठी जे आपले खासदार आहेत किंवा आमदार आहेत त्यांसाठी व्हिप जारी करते. व्हिपचं जर तुम्ही पाहिलं तर व्हिपचा 3 प्रकार असतात. आपण ते पुढे पाहणारच आहोत. आणि एकदा व्हिप जारी केल्यानंतर पार्टीच्या व्हिपच्या अगेन्स्ट खासदारांना जाता येत नाही किंवा त्याच्या अगेन्स्ट वोट करता येत नाही. तर आपले उपराष्ट्रपतींचं म्हणणं आहे की खासदाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहत नाही कारण त्यांना जी पार्टी लाईन आहे त्याच लाईनवरती विचार करावा लागतो. तेव्हा इथे प्रश्न उभा राहतो की पार्टी लॉयल्टी वर्सेस फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन यातलं महत्वाचं काय आहे? पार्टीविषयी लॉयल्टी असणं महत्वाचं आहे का फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन महत्वाचं आहे? महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, गेल्या 1-2 वर्षामध्ये जर पाहिलं असेल तर आपण पार्टी लॉयल्टी, व्हिप, पार्टी फुटणं या गोष्टी बऱ्याच अनुभवलेल्या आहेत. या विधानामुळे संसदीय लोकशाहीमध्ये व्हिप सिस्टीमच्या परिणामांवरती व्यापक चर्चा सुरू झालेली आहे. व्हिप हे सुनिश्चित करते की पक्षाचे सदस्य महत्वाच्या मतदानादरम्यान उपस्थित राहतील आणि पक्षाच्या नियमानुसार मतदान करतील. जर व्हिपच्या अगेन्स्ट जाऊन मतदान केलं तर अपात्रतेचा समावेश होतो. म्हणजे ज्या सदस्यानं किंवा ज्या खासदारानं किंवा ज्या आमदारानं व्हिपच्या अगेन्स्ट जाऊन वोटिंग केलेलं आहे त्याला त्याची आमदारकी रद्द होऊ शकते. तर व्हिप हा जो शब्द आहे, व्हिप म्हणजे असूड, चाबूक आपण म्हणू, चाबूक. तर व्हिप म्हणजे काय? चाबूक. इंग्लंडमधील शिकार हंटिंग जे शब्दावली आहे त्यांची हंटिंगशी रिलेटेड, त्याच्याशी रिलेटेड हा शब्द आहे. एडमंड बर्ग यांनी ह्या राजकीय संदर्भात या व्हिप या शब्दाला आत्ताचं स्वरूप दिलेलं आहे. पक्षाची एकता टिकवून ठेवणं, पक्ष एकत्र राहावा, एकसंध राहावा यासाठी म्हणून या व्हिप कन्सेप्टचा वापर केला गेलेला आहे. ओके. तर आता मित्रांनो, इथं व्हिपचे 3 प्रकार आहेत. एक ओळीचा व्हिप यामध्ये काय असतं मित्रांनो? एक ओळीचा व्हिप यामध्ये काय असतं? सदस्यांना मतदानाची माहिती देतो परंतु गैरहजर राहण्याची परवानगी देतो. म्हणजे एखाद्या वेळेस जर का आपल्याला पक्षाची लाईन योग्य वाटत नसेल तर तुम्ही पक्षाच्या मनानुसार तुम्हाला मत द्यायचं नसेल तर तुम्ही गैरहजर राहू शकता. पण कुठं मतदान द्यायचं याची माहिती पक्षानं दिलेली असते. दुसरा असतो 2 ओळीचा व्हिप. यामध्ये उपस्थिती आवश्यक आहे परंतु मतदान कसे करायचे ते सांगत नाही. म्हणजे जर 2 ओळीचा व्हिप जारी केला तर तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे.
आलं लक्षामध्ये. पण मतदान तुम्ही कुठे करायचं याच्याविषयी काही सांगितलं जात नाही. आणि जेव्हा 3 ओळीचा व्हीप जारी होतो तेव्हा पक्षाच्या निर्देशानुसार उपस्थिती आणि मतदान अनिवार्य आहे. हा सर्वात कठोर प्रकार आहे. म्हणजे जर 3 ओळीचा व्हीप जारी केला तर तुम्हाला तिथे यावंच लागणार आहे आणि तुम्हाला मतदान पक्षानं सांगितलं तिथंच करावं लागणार आहे. सो जर ते तुम्ही केलं नाही तर पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत अपात्रता येऊ शकते. सो अँटी डिफेक्शन लॉ तुम्हाला माहित असेल की पक्षांतर बंदी कायदा या अंतर्गत तुमची सदस्यता रद्द होऊ शकते. चला पुढे बघूया आपण. सरकारने 7 वर्षामध्ये 34,300 कोटी रुपयांच्या नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशनला मान्यता दिलेली आहे. मित्रांनो, नॅशनल क्रिटिकल मिनरल्स काय आहे आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे? तर आवश्यक खनिजांच्या शोधांना प्रोत्साहन देणं, आयात कमी करणं, त्याच्यावरती आपलं डिपेंडन्सी कमी करणं आणि भारताला या बाबतीमध्ये आत्मनिर्भर बनवणं. तर हे क्रिटिकल मिनरल्स कोणते आहेत? मॉलिब्डेनम आहे, झिर्कोनियम आहे, हॅफ्नियम आहे, स्ट्रॉन्टियम आहे, बिस्मथ आहे, अँटिमनी आहे. हे महत्वाचे आपण क्रिटिकल मिनरल्स आहेत. याचे ऍप्लिकेशन्स कुठे आहेत, कुठे कुठे हे वापरले जातात? तर पॉवर ट्रान्समिशन मध्ये, ग्रिड स्टॅबिलिटी मध्ये आणि एनर्जी स्टोरेज मध्ये नॅशनल हे जे क्रिटिकल मिनरल्स आहेत ते वापरले जातात. मित्रांनो, जर आज बघितलं इलेक्ट्रिक व्हेकल्स आलेले आहेत आणि त्यामध्ये बॅटरी हा खूप इम्पॉर्टंट कंपोनंट असतो आणि बॅटरीसाठी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगसाठी क्रिटिकल मिनरल्स अतिशय महत्वाचे असतात. आणि मग हे मिनरल्स शोधण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांच्या खाणी शोधण्यासाठी आपण या नॅशनल क्रिटिकल मिनरल्सला मान्यता दिलेली आहे. पुढचं आहे इथेनॉल ब्लेंडिंग. इथेनॉल ब्लेंडिंग माहिती आहे तुम्हाला, आपण 20% टार्गेट ठेवलेलं आहे. इथेनॉल ब्लेंडिंगमुळे 3 फायदे होणार आहेत मित्रांनो. पहिली म्हणजे फार्मर्सची आर्थिक परिस्थिती नीट होऊ शकते, कारण त्यांनी जे प्रोड्यूस आहे केलेलं आहे, ऊस असेल किंवा अदर क्रॉप्स असतील, मका वगैरे, त्या अंतर्गत त्यांना चांगला रेट मिळू शकतो त्यांच्या पिकाला. दुसरा आहे फॉरेन एक्सचेंज सेव्हिंग होते. म्हणजे काय होतं मित्रांनो, तर जे आपण आयात करतो क्रूड ऑइल ते आपण इम्पोर्ट करतो, त्यामध्ये आपले डॉलर बाहेर जात असतात. तर जर आपण 20% ब्लेंडिंग केलेलं आहे तर आपलं इम्पोर्ट कमी होईल क्रूड ऑइलची आणि त्यामुळे आपलं जे फॉरेन एक्सचेंज आहे ते बाहेर जाणार नाही, परकीय चलन आपलं बाहेर जाणार नाही. तिसरं आहे पर्यावरण. इथेनॉलला आपण क्लीन फ्युएल म्हणतो, ते क्रूड ऑइलच्या तुलनेमध्ये जास्त कमी प्रदूषण करतं, त्यामुळं पर्यावरणासाठी पण हे अतिशय योग्य आहे. मित्रांनो, हे आहे आजचे करंट अफेअर्स. तुम्हाला करंट अफेअर्स आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा. तुमचे व्हॅल्युएबल सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू.